किम्स हॉस्पिटलने मेड्युलन्सच्या सहयोगाने सुरू केली पहिली AI इंटिग्रेटेड स्मार्ट ॲम्ब्युलन्स. किम्स हॉस्पिटलने आज ठाणे शहरात पहिल्या AI इंटिग्रेटेड 5G स्मार्ट ॲम्ब्युलन्स आगळ्यावेगळ्या स्वरूपात प्रस्तुत केली. ही अद्ययावत ॲम्ब्युलन्स AI तंत्रज्ञानाच्या आधारे रुग्णांवर हरक्षणी देखरेख ठेवून आणि अखंडित 5G कनेक्टिव्हिटी पुरवीत हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीच्या अतिदक्षता देखभालीसाठी सुसज्ज आहे. ही यंत्रणा इमर्जन्सी टीम्सने ॲम्ब्युलन्समधील कर्मचाऱ्यांशी वर्गाशी संवाद साधण्याची सुविधा पुरवते, आकडेवारीचा प्रत्येक क्षणी फेर आढावा घेऊ देते व त्यानुसार इमर्जन्सी सज्ज ठेवू शकते. त्यातून गोल्डन अवर्सचा जास्तीत जास्त फायदा घेतला जातो. ज्या रुग्णांना अचानक आरोग्यविषयक काही गंभीर समस्या उद्भवली तर त्यांनी 02244-123-500 या नंबरवर संपर्क साधल्यास ही अद्ययावत ॲम्ब्युलन्स त्यांना उपलब्ध होऊ शकते आणि GPS प्रणालीमुळे ती कुठपर्यंत पोहोचली याची माहिती मिळू शकते. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यापूर्वीच रुग्णावर AI इंटिग्रेटेडमुळे उपचार होऊ शकतात. या सेवेच्या शुभारंभामुळे किम्स हॉस्पिटल संपूर्णपणे AI इंटिग्रेटेड 5G स्मार्ट ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करणारी ठाणे परिसरातील पहिली संस्था ठरली आहे, ज्यामुळे भविष्यासाठी सज्ज आपत्कालीन औषधोपचारांच्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून तिने आपले स्थान निश्चित केले आहे. किम्स हॉस्पिटल्स हे भारताच्या काही अग्रगण्य मल्टीस्पेशालिटी हेल्थकेअर नेटवर्क्सपैकी एक आहे, जे आपल्या चिकित्सात्मक सर्वोत्कृष्टतेसाठी आणि रुग्णांना प्राधान्य देणाऱ्या कार्यपद्धतीसाठी सुपरिचित आहे. 30हून अधिक मेडिकल स्पेशलायझिस्ट आणि वेगवेगळ्या शहरात पसरलेले कार्यक्षेत्र यांच्या साथीने किम्स आरोग्यविषयी क्षेत्रात नवसंकल्पना राबवण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. हॉस्पिटल अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या सहायतेने केलेल्या देखभालीशी सांगड घालते, जेणेकरून दर्जेदार आरोग्यसेवा सहज वाजवी दरात उपलब्ध व्हावी व परिणामांवर लक्ष केंद्रित करणारी असावी, अशी माहिती आज किम्स हॉस्पिटल्सच्या वतीने आयोजित कार्यक्रमात देण्यात आली. ठाण्यातली ही पहिली ॲम्ब्युलन्स आहे. ठाणेकरांच्या सेवेमध्ये ही आजपासून रुजू झालेली आहे. यामध्ये ठाणेकरांना लवकरात लवकर अत्याधुनिक सेवेचा लाभ मिळणार आहे, जे की त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यात जो उशीर होतो, तो वेळ जो वाया जातो, तो आपण टाळणार आहोत आणि त्यांना बेस्ट केअर अंडर द गायडन्स ऑफ सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आपण त्यांना ॲम्ब्युलन्स पासूनच, म्हणजे अगदी घरापासून निघाल्यापासूनच त्यांना ट्रीटमेंट सुरू करणार आहोत. यासोबतच जर एखाद्या छोट्या हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट असेल, त्याला हायर सेंटरची गरज आहे, ऍडव्हान्स इक्विपमेंटची गरज आहे, तर छोट्या हॉस्पिटल पासून ते आपल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला आणण्यामध्ये जो त्रास होतो नॉर्मली पेशंटला, तो आपण अवॉइड करणार, कारण आपली ट्रीटमेंट तिथूनच चालू करणार आपण आहोत. सर, किती ॲम्ब्युलन्स आता There are two ambulances. वन युनायटेड ऑल्सो दोन ॲम्ब्युलन्स आहेत. एक ॲडव्हान्स म्हणजे कार्डियक लाईफ सपोर्ट साठी आहे आणि एक BLS म्हणजे नॉर्मल पेशंटला जे आपण शिफ्ट करतो त्याच्यावर. आणि थर्ड ॲम्ब्युलन्स विच वी विल बी कमिंग अप सून विल बी अ निओनेटल ॲम्ब्युलन्स. ते फार लहान मुले असतात, त्यांना शिफ्ट करण्यासाठी स्टार्ट करतात. या दोन्ही नॉर्मल काय फरक असणार आहे? येस, जे AI एनेबल्ड 5G स्मार्ट ॲम्ब्युलन्स आहे ते कार्डियक ॲम्ब्युलन्स विथ मॉनिटरिंग असते. जे BLS ॲम्ब्युलन्स आहेत त्याच्यामध्ये व्हायटल्स आम्ही प्रत्येक 10 मिनिटात 15 मिनिटात ते लाईव्ह आम्हाला ट्रान्समिट होत नाही. ते तिथले त्याच्यामध्ये डॉक्टर पण नसतो, फक्त एक पॅरामेडिक स्टाफ असतो. 5G ॲम्ब्युलन्स त्याच्यामध्ये सर्व स्पेशालिटी. चार्जेस मध्ये काय फरक आहे? चार्जेस मध्ये काय फार फरक नाही. BLS ॲम्ब्युलन्स आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स मध्ये फरक असतो, पण कार्डियक आणि 5G मध्ये काय फार चार्जेस मध्ये फरक नाही. थँक्यू.